नाश्त्याला आणू तुम्हाला? अगं आओ चहा. आओ आप्पा नाश्ता करून जावा. नाही नको मला दुकानात जायचं. आप्पा तू सालगडी ठेवलाय का नाही तर त्याला सगळी शेती कसू द्या की. आपल्या घरात एखादा विषय संपल्यानंतर पुन्हा तीच 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 बोलायचं असतं का? नाही म्हणजे एकदा ठरलंय की आपलं त्या जमिनीकडे कुणी बघायचं नाही, कसायची नाही, संपलाय विषय. ठीक आहे एवढंच कळतं ना तुला. मग कर्जाचा पहिला हप्ता तू भर, ते बी कॅश. त्या दिवशी तर लय टेंब्यात म्हणत होतास आकडा सांगा फक्त. आता कुठे गेला तुझा पैशाचा माज? अरे ब्लाऊज शिवतो रे मी, करोडो रुपये नाही मिळत त्याने. गरीब बायकांचे ब्लाऊज शिवतो, 200-400 रुपये मिळतात. आता म्हणलो तर आता बी म्हणतो मी माझ्याकडे येऊ दे पैसे देतो. माहिती ना आता लग्नात माझा किती खर्च झालाय, सगळं माझ्या खिशातनच गेलंय की. तुला एवढं कसं कळत नाही की जर त्यांनी सगळी शेती केली तर 4 पैसे जास्त सुटतील, कर्जाचा डोंगर कमी होईल. हा कळत नाही तुला? मला सगळं कळतंय, पण ती जमीन मला आप्पाने दिली. आप्पा मला हे बी म्हणले त्या जमिनीत तुला काय करायचंय ती कर, आम्ही कोणी विचारणार नाही. ए आप्पा फक्त जमिनीचं बोलल्यात, तुझ्या नावावर केलं नाही अजून जमीन. आणि अशी ती जमीन घाण आहे. ती जमीन सोडवल्याशिवाय तिचा वाटणी करायचा अधिकार कोणालाच नाही, कळलं का? अरे पण आप्पा बोललेत नाही एकदा, मग आप्पांच्या शब्दाच्या विरोधात जाणार होय तू? एवढं मोठं झालं रे तू. ए ए गोपाळ, शब्दाला किंमत नाही म्हणजे काय बोलतोय तू? आप्पांच्या शब्दाला किंमत देत नाही म्हणजे? अरे जी सत्य परिस्थिती आहे ना तीच बोलतोय माझा सुधाकर. एकतर हप्ता भर, नाहीतर सगळी जमीन कसाला द्यायची. हा तो एकटा का फेडेल हप्ता? पैसे देतो म्हणल्यात हे, पण आमच्याकडे पैशाचं काही झाड नाही लागलंय. इथं ही डोक्याचा ती आहे, तिकडे ती सुरेखा. आता तिला कुठून पैसे देऊ? हे बघा माझ्याकडे जेव्हा पैसे येईल तेव्हा मी नक्कीच देईल. फक्त ती जमीन कसायला नको देऊ याच्या पाठीमागचा माझा काहीतरी उद्देश आहे. ती जमीन त्या सालगड्याला लाटलेली आहे म्हणजे झालं. ती जमीन मी कोणाला देणार नाही, संपला विषय. ए देणार नाही म्हणजे काय? तू काय लय मोठा शहाणा झाला का आता? अरे मग तू मोठा लागला का? अरे बास गोपाळ, तू काय एवढा आठाला पेटलाय? काय चुकीचं बोललास होत्या? बरोबर आहे त्याच. तू जर जमीन कशणार नशील ना तर कर्जाचा हप्ता तुला भरावा लागेल.